ह्याच्यामध्ये तुम्हाला मला एक गोष्ट सांगावी लागेल की सरकारच्या वतीने मंत्र्यांच्या वतीने ज्या तऱ्हेने एक एक स्टेटमेंट आल्या किंवा मला तर मुख्यमंत्र्यांना खरं आव्हान करायचं की काय चाललंय हे मंत्रिमंडळात. म्हणजे दुर्दैवाने मला कळत नाहीये की आपण एका देशाच्या संविधानाचे शपथ घेऊन जातो भारताच्या, आणि भारताच्या संविधानाची शपथ घेतल्यानंतर आपण काय बघतो, आपण बघतो की त्या ठिकाणी आलेली मंडळी हे त्या ठिकाणी धर्माच्या रावाखाली राजकारण करतात. माझा नितेश राणेंना प्रश्न आहे की आज त्यांना काय वाटतं महाराष्ट्राबद्दल, काय त्यांना महाराष्ट्र जाळायचंय? एक महत्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस त्यांनी शपथ घेतली तेव्हा त्यांनी ही म्हटलेलं आहे की मी कोणाबद्दलही आकस बाळगणार नाही किंवा कोणाबद्दलही महत्वाची भावना ठेवणार नाही. आणि मला एक त्यांना महत्वाचा प्रश्न विचारायचा की त्यांच्या विभागाबद्दल ते एकही शब्द बोलत नाहीत. झाले ना आता 4 महिने तुम्ही आता मंत्री होऊन, आता तुम्ही तुमच्या विभागाबद्दल बोला, महाराष्ट्रामधल्या लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल बोला, त्याचे पैसे कधी वाढणार, शेतकऱ्यांबद्दल बोला. तेवढं तळमळीने का तुम्ही पुढे येत नाही आहात, त्यांच्याबद्दल तुम्ही बोलत का नाही आहात? असं आहे की प्रत्येक हिंदू माणसाला माहिती आहे की हिंदू धर्म काय, प्रत्येक ख्रिश्चन माणसाला माहिती की ख्रिश्चन धर्म काय, प्रत्येक मुस्लिम माणसाला माहिती की मुस्लिम धर्म काय, प्रत्येक बुद्धिस्ट माणसाला माहिती की बुद्धिस्ट धर्म काय. प्रत्येक धर्म काय शिकवतो, प्रत्येक धर्म मानवता शिकवतो, प्रत्येक धर्म दुसऱ्या धर्माचा आदर करायचा शिकवतो. त्यामुळे मला एक लोकांना आव्हान करायचं आहे की नितेश राणे काय बोलतात किंवा इतर आमदार काय बोलतात याच्यापेक्षा जे महाराष्ट्राचे मूलभूत प्रश्न आहेत. आज महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी किती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, महागाई किती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचं असलेलं एक पुरोगामित्व आज जे आहे ते धोक्यात आलेलं आहे.